शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी, पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी, राहुल नार्वेकर घेणार सुनावणी। बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात 14 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे। याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे। तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे। ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली गेली आहे। उबाठा शिवसेनेच्या 14 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे। अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल। अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत। एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोला लगावलाय। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केलाय। सुनावणीची गरजच नाही आहे इतके दिवस लांबून। कालच मी एक व्हिडिओ पाहिला, विधानसभेचे अध्यक्ष एका मंचावर दही अंडीच्या कॉलर उडवून नाचत होते। अच्छी बात है, आप एक फैसला सुनाइए जो तर्कसंगत और न्याय संगत हो, हम भी आपके सम्मान में नाचेंगे। आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमचा विधानसभेच्या अध्यक्षांवर विश्वास आहे। आम्ही निवडणूक आयोगामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडलेली आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडली। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता विधानसभेच्या अध्यक्षांना हे अधिकार दिलेले आहेत। आमची योग्य बाजू आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं। मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील, त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांसह सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।